नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, सध्या 5 दिवस टेम्परेचरची लाट राहणार आहे. ही लाट आज 12 तारखेला देखील 42 ते 44 अंश टेम्परेचर झालेले आहे. काही ठिकाणी 45 आहे टेम्परेचर. खांडवा या ठिकाणी 44 ते 45 अंशच्या आसपास टेम्परेचर राहिलेलं आहे. तसेच नंदुरबार या ठिकाणी देखील आज 12 तारखेला 44 अंश टेम्परेचर राहिले आहे. खास करून सांगायचं शेतकरी मित्र म्हणजे सध्या टेम्परेचरची वाढ ही सातत्याने होत राहणार आहे. हे टेम्परेचर सध्या तरी 5-6 दिवस टेम्परेचर राहणार आहे. 17-18 तारखेपर्यंत जवळपास हे टेम्परेचर यावर्षी रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. कारण हे टेम्परेचर विदर्भ साईडला हिंगणघाट तसेच चंद्रपूर या भागामध्ये 46 अंश ते 47 अंश असे 16 तारखेला टेम्परेचर राहणार आहे. आणि 13 तारखेला उद्या नंदुरबार, मालेगाव तसेच जळगाव या भागामध्ये 45 अंश असे टेम्परेचर राहणार आहे. तसेच खंडवा, अचलपूर या ठिकाणी 43 अंश ते 44 अंश असे टेम्परेचर 13 तारखेला राहण्याची शक्यता आहे. तसेच ही टेम्परेचरची सध्या लाट आहे शेतकरी मित्र. तसेच हे टेम्परेचर जवळपास 13 तारखेपासून एकदम टेम्परेचरमध्ये भयानक वाढ होत झालेली आहे. आणि मराठवाड्यामध्ये देखील 13-14 तारखेला बीड, बार्शी तसेच लातूर या भागामध्ये 43 अंश ते 44 अंश असे टेम्परेचर राहणार आहे. आणि हे टेम्परेचर जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 15 तारखेला देखील 13 तारखेपासून टेम्परेचर आहे आणि 15 तारखेला देखील हे टेम्परेचर जवळपास अमरावती, हिंगणघाट या भागामध्ये 46 ते 47 अंश असे टेम्परेचर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी मित्र थोडे आपण जागरूक राहा. आपली शेतातील कामे काळजीपूर्वक करा, कारण टेम्परेचर हे भयानक वाढ होणार आहे. आणि जोपर्यंत टेम्परेचरची जास्त वाढ होत नाही तोपर्यंत पाऊस देखील हा चांगला पडत नसतो. आणि शेतकरी मित्र खास सांगा म्हणजे टेम्परेचर 17-18 तारखेपर्यंत 20 तारखेपर्यंतच टेम्परेचरची वाढ जास्त राहणार आहे. आणि 20 तारखेपासून परत काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच 20 तारखेपासून पाहिला असता सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये 17-18-19 तारखेपासूनच पाऊस पडणार आहे. आणि मराठवाडा तसेच विदर्भात हे पावसाचे प्रमाण हे 25 तारखेच्या नंतर सुरू होणार आहे. परंतु सध्या तरी हे 15 तारखेपासून ते नाशिक तसेच पुणे, सातारा, सांगली, नागपूर या भागामध्ये, कोल्हापूर या भागामध्ये टेम्परेचर कमी राहणार आहे. आणि सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये पावसाचे नॉर्मल पाऊस पडत राहणार आहे. 16 तारखेपासूनच पाऊस पडत राहणार आहे. तसेच या पावसाची व्याप्ती 21 तारखेपासून मुंबई किनारपट्टी आणि सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये राहणार आहे. परंतु सध्या तरी शेतकरी मित्र टेम्परेचरची लाट ही 20 तारखेपर्यंत ते 19 तारखेपर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे. आणि विदर्भ साईडला टेम्परेचर हे 21 तारखेला देखील 43 ते 44 अंश असेच राहणार आहे. आणि परत विदर्भ साईडला टेम्परेचरचे प्रमाण हे तिकडेच राहण्याची शक्यता आहे. तसेच हे टेम्परेचर जवळपास विदर्भ साईडला मे महिन्यामधील 25-26 मे पर्यंत सध्या तरी 43 ते 44 अंश असे टेम्परेचर राहणार आहे. आणि 24 तारखेपासून काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र 21 तारखेपासून 21 मे पासून पावसाचे प्रमाण हे जास्त वाढणार आहे. तर 21 मेला वातावरण पूर्णतः महाराष्ट्रामध्ये ढगाळ राहण्याची शक्यता आहे. आणि 22 मेला हा पाऊस जवळपास सातारा, कोल्हापूर या भागामध्ये पडण्याची शक्यता आहे. तसेच 30 तारखेला देखील हा पाऊस 30 तारखेला सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच मुंबई या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. हा पाऊस सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस 24 तारखेला सातारा, कोल्हापूर तसेच इकडं पाहिला असता मिरज, जत या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे 23 तारखेला. आणि टेम्परेचर मध्ये खूप भयानक वाढ झाली असल्यामुळे पाऊस देखील हा एकदम जोरदार राहण्याची शक्यता आहे. 23 आणि 24 तारखेला हा पाऊस परत पावसामध्ये वाढ होत आहे. हा पाऊस पूर्ण मुंबई, पुणे, नाशिक, दापोली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये 24 तारखेला एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच सोलापूर, बार्शी, पंढरपूर
तसेच कुर्ला, बारामती, इंदापूर, दौंड या भागामध्ये देखील जत या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे 24 तारखेला. आणि 24 तारखेला हा पाऊस कारस्ता, जामखेड, बार्शी, धाराशिव, नळदुर्ग, सोलापूर, लातूरच्या काही भागामध्ये देखील हा पाऊस पडण्याची शक्यता आहे 24 तारखेला. आणि परत शेतकरी मित्र, रोजचे रोज पाऊस वाढत जाणार आहे. हा पाऊस परत 25 तारखेला अहिल्यानगर, बीड, बार्शी, सोलापूर, लातूर या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच नाशिक, सातारा, जत या भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे. तसेच या भागामध्ये एकदम अति जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. आणि सध्या तरी शेतकरी मित्र 26 तारखेपर्यंत हा हवामान अंदाज आहे. परंतु आता 21 तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे. आणि हा पाऊस 23-24 तारखांना मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस राहणार आहे. विदर्भ साईडला पावसाची शक्यता कमी राहणार आहे. परंतु शेतकरी मित्र, आता रोजचे रोज हा पाऊस वाढत जाणार आहे. आणि 28 तारखेपासून 28 ते 4 जून दरम्यान एकदम जोरदार पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. तरी शेतकरी मित्रांची रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.